सो हे गाईज व्हॉट्सअप कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. सो आज आपण मोठा ब्लॉग बनवू मोठा, कारण छोटे ब्लॉग लय झाले नाही. आजचा काय वार आहे? आजचा कितवा दिवस आहे काय माहिती. असा 6वा 7वा दिवस, 5वा 6वा दिवस असेल. तुम्ही बोला आज मोठा ब्लॉग बनवू आणि मी तुम्हाला ॲक्टिंग आता डायरेक्ट घरीच भेटतो काय. त्याच्या आधी मला एक थोडं काम आहे, म्हणजे जिमला जाताना भेटतो. त्याच्या आधी मला एक काम आहे, सो ते काम करतो मग तेव्हा तुमच्याजवळ येतो. ओके, दिसतो का मी? एवढं ऊन आहे काय सांगू तुम्हाला. तर झाला असं सीन आहे की मी बोललो रिक्षा करतो, तिथनं रिक्षा पण पकडलेली, पण वापस विचार केला चौकातनं वापस मला घरी चालत जायला लागेल, कारण तिथं तो अर्धा किलोमीटरचा जास्त पल्ला. त्याच्यानंतर बोलू मित्रांना फोन करता जाता आता, भाई एक अंग नाही धावला, एक जेवला नाही, त्यानंतर एक बोलतो मी झोपल्या, एक बोलतं माझ्याकडे गाडी नाही, एक भाई फिरायला गेल्या. बाई असं कसं मित्र यार माझं. मग आता मला चालतच जायला लागले, काय करू. आता चालल्या एवढ्या उन्हात काय विषय नाही, पण माझ्या अंगाला पण माज आहे ना. माझ्याकडे 2-2 गाड्या आहेत, तरी मला चालत जायचा. कारण कसा, जे दिवसाच्या असतात ना 8-9 हजारचे जिमला जातात त्यांना माहिती आहे स्टेप कंप्लीट करावं लागतात, कारण फक्त जिमला जाऊन मतलब नाही आहे. सो थोडासा स्टेप वगैरे पण लक्ष द्यावं लागतं, चालायला लागतं, वॉकिंग करायला लागते. जे काही जण जिममध्ये कार्डिओ करतात, तर मी बोललो कार्डिओचे पैसे वाचवण्यासाठी आपण ही जिम करतो, म्हणजे असा कार्डिओ करतो. सो जाता आता बाकी आता लगेच जाऊन जिमला जायचं. मग बघू आता जिमला जाऊ, नाही तर मग संध्याकाळी जिमला जाऊ. बट जिमला जाऊ, जिमचा काही विषय नाही. संदीप भाऊ भेटला आपल्याला, संदीपला भेटला तर संदीप त्याच्यावर जायचा. तेच थोडासा टाईम वाचला तर माझा. चल चल, रिमोट खराब झाली. सो घरी तर आल्या, आता थोडा बसतो, त्याच्यानंतर आपला प्री वर्कआउट पितो, कारण आल्या आल्या थोडासा आराम. कब झोप कंट्रोल हो गया यार मेरे को. छान झोपालती, थकलेलो जरा, तर जिमला जाण्याआधी झोपलो. आता शेड्यूल जरा फास्कट झाला, पण काय विषय नाही भाई. जितका करता येईल तितका करा, जास्त लोड नाही घ्यायचा. आपल्याला बॉडी बिल्डिंग नाही होत काय, आपल्याला जस्ट चॅलेंज कंप्लीट करायचं. 100 दिवस जिमला गेलो, डाईट केली, आणि नंतर ब्लॉग बनवायचे 100 दिवस ना. ब्लॉग करायला बनवतो मी, टेन्शन नाही भाई. स्वतः जाता पहिले प्री वर्कआउट घेता, अर्धा 1 तास थांबता, व्हिडिओ अपलोड करताना डायरेक्ट जिमला बोलता, जिमच्या येतात, त्यानंतर डायरेक्ट कामाला बोलता. बस तितका जिंदगी राहिला. देखो गाइस, उड़ता उड़ता तीर आ गया मेरे पास. क्या है रे? कौन है तू? तू है कौन? तेरा नाम क्या है? तेरा नाम क्या है? तू क्या काम करता है? तू क्या खाता है? क्या पीता है? किधर जाता है? सोता है क्या? कब सोता है? नाक में बोट क्यों डालता है? मारू क्या तेरे को? पपी दे, पपी दे, पपी दे, पपी दे. बोल बाय बाय, बाय बाय बोल, बाय बाय बोल, बाय बाय बोल दे जा. पपी दे जा, पपी दे. मेरा दूध संपाया किसने तो भी, अभी दूध लाने जाना पड़ेगा. हाय चाबी किधर गया? क्या गाड़ी का चाबी भी घुमा. भेटला देख, चाबी लावायची तिला. कुपन काहीच नाही, कुपन नाही किचन. देखा स्टोरेज भी भर गया मेरा आज. क्या क्या होता है ना मेरे साथ. 187 GB फक्त माझा फोटो का व्हिडिओ म्हणून ठेवले. आता आज रोजचे कामं जाऊन बाई सगळं डिलीट करता. चल पहिले दूध आणतं बाई जिमला. भाई मी घरी आलो, ते आमच्या डुग्याने गेम केला, माझा पीनट बटर गुम गेला. तुम्हाला दाखवायला बा टाटली जुम बसले तिकडं. साला चोर, मेरा पीनट बटर चुरात आहे. त्या आता जाऊ द्या. आमच्या इथला हरेश दहीवाला आहे, आपला डेअरीवाला आहे. तो त्याची पन्नी बांधायची स्ट्रॅटर्जी बघा अशी. तर ही पन्नी बघून तुम्हाला असं वाटत नाही हिच्यावर अर्धा किलो या 1.5 किलो दही तर असला पाहिजे, पण त्याच्यात विषय कसा असं माहिती आहे का, एवढी मोठी पन्नी बांधल दिसते का कोपऱ्याला बघा येऊन छोटासा. अरे यार ये रुको दिखाते रुको. ठीक आहे हे बघा, दही किती ना, खाली पन्नी बघा किती. बघितली ना स्ट्रॅटर्जी दुकानावर दाखवायची का, हा भाई आम्ही जास्त देतो, म्हणजे दाखवायचा 1 किलो न द्यायचा पाव किलो म्हणजे किती झाला, पाव किलो 250 ग्राम,
जा द्यावा. बापरे शेप बनवलं पहिलं पसारा नुसता पसारा. आपल्याला किती ही मशीन पण खराब झाली. आता ही मशीन तुम्हाला कधी चालू करता बरोबर. जीवन ते मुख्य महाराष्ट्र कपडी वाटतं. चालू 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 चालू. पाच बघ मला मी जिमच्या आल्या नाही दिली. तू जेवण जेल मला भेटलंच नाही. बाई काय नशीब ना माझं. व्हिडिओ बंद मी इकडं बघलं खरा. तर काय झालं येऊन चालतच नव्हतं. तुम्ही बघितलं आता किती फायटी फुटी मारल्या. इथं आपडला धोरण ठाम मिशीन त्याच्यानंतर चालू झाला. नाच करा पण आपलं नाही करायचा. आता असा ठेवला दाखवता का मला मी साधेवर पण 70 ग्राम ओट्स घ्यायचे. ओके काही पर बोललो तर जाम जास्त पडला. आता वापस ठेवावं लागतील त्याच्यामध्ये. भाई माझा स्टोरेज हो गया. स्टोरेज भरा था जरा, वो खाली कर रहा था. फालतू टाइम पास हो रहा है भाई. ये वापस बंद करी. अबे यार क्या करूँ यार मैं. चिडायला का तो ना. आता गुणाकार गणित. आता याचा वजन होता 76. नाही गाईज मला स्टोरेजचा विषय करावा लागेल. स्टोरेज मला भरले पचाक दिसेल. आणि यो भाई ही मशीन चालत नाही यार. तो होतं यार माझ्यासोबत आज. जाऊ मी पहिले शेक बनवतो आणि पितो ना खचांग दिसेल. जिमला जातो ना पटकेन येतो. ओके लुक लाईक अ झिरो नॉट अ हिरो. आपला सॉरी उलटा बोललो. लुक लाईक अ हिरो नॉट अ झिरो. ओके हां चला जाऊ. चला जास्त भाषण होऊ नये. तर काही जिमला जायचं होता पण मी विसरून गेलो की मी आताच प्री वर्कआउट दिले. तर जरा आले दीपेशच्या हा भाई कसा आवाज होता. वन सेकंड वाजव. अरे वाजव तू वाजव. हा वाजव. एकदा भोलीवन सांगा वाजव. ते तामी वाजव. दे भोलीवन उसको लग रहा है सेक्सटॉय. हाँ सेक्सटॉय शिकतोय. सेक्सटॉय. चिकन लड़का किसको मांगता है क्या. काम करने के लिए का है, बाल काटने का है, कल निकलने का अलीबाग शाम को. भाई लोग अलीबाग जा रहे लेना. और हम जिम ही जा रहे ले. बस हम इधर नहीं जा रहे भाई. चाय पहिलं तारी बी करायची सोडून आधी चहा पिल्या. तेरा 20 बोले. चायला 20 रुपये. 10 रुपये दे भाई. 10 रुपये का कीमत मेरे को पता है. लगे 20. तू खा 10 का विमल. पान सुपारी खा. तो क्या क्या खाता है पता चल. तेरा शादी करने का है ना अगले साल पता. पहले चाह. मेरी शादी के लिए अभी तक वो लड़की के इसलिए ब्लॉग में मत डाल. मैं डालेगा अभी भाई लोग. काय दिसता होगा. सो जिम बिम झाली भाई. फुल हवा टाईट. मजा आली. आज मजा आली खरं जिम करायला. कारण कसं हळूहळू प्रोग्रेस होत जाते ना. जसा वेट जातो तसा फॉर्ममध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आपण मारतो. सो जिम करायला तशी मजा येते. आणि एक गोष्ट आहे अजून ती गोष्ट मी तुम्हाला सांगतो घरी गेल्यावर. काहीच दिख रहा है क्या कुछ कंडिशन चेस्ट में. भाई असा बघला ना मजा नाही करत. असा वेगळाच कॉन्फिडन्स येतो की हां आपल्या पास झाली बॉडी. आता जिम बिम सोडून देऊ. 5-6 महिन्यानंतर कमबॅक करू वापस. बाकी मजा तर येते पण डाईट करायला थोडासा. सो जिमवरनं आल्यावर माझं एक बेसिक काम हे केलं असतं. पी प्रोटीन
त्याच्यानंतर एक बनाना खातो. त्याच्यानंतर जर काय खायचं मन झालं तर खातो, कारण याच्यात 25 ग्राम प्रोटीन भेटतं बनाना. मग हे 100 कॅलरीज टोटल 20/26 ग्राम प्रोटीन होऊन जातं. म्हणजे कसं मी आरामात झोपू शकतो, कारण कामावरनं म्हणजे आधी तसं शेड्यूल होता, आता थोडासा शेड्यूल वेगळा केला आहे आपण. सो आता काहीतरी भूक लागले त्याच्यामुळं पी प्रोटीन, त्याच्यानंतर क्रिएटिन आणि त्याच्यानंतर आता दही घेतले खायला. सो 400 ग्राम दही आहे. सो ही 400 ग्राम नाही आहे, 300-350 ग्राम दही असेल. सो ते हे आणि क्रिएटिन एवढंच. सो काय दिसता का? सो निघाल आता आपण कामाला. अरे यार का दिसत नाही मी, जाऊ द्या, जसा असेल तसं ॲडजस्ट करा. सो चला मित्रांनो, आजचा ब्लॉग इतकाच होता. भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.